काय बी मारत हे लोक ले आम्ही तिथे ज्वारी अधिकृतपणे मोजली जावी या नोंदणीसाठी गेलो असताना भडगाव शेतकी संघच्या प्रांगणात तिथे ते PSI सर काही ते परदेशी सर यांनी शेतकऱ्यांना लाठीचार्ज केला। 4-5 शेतकरी इतके सिरियस होते की त्यांना जळगाव यावं लागलं, बाकीचे तर त्यांना घाबरून पळून गेले। पण मला असं वाटतं की त्यांना घाबरायची गरज नव्हती, त्या लोकांनी सुद्धा इथे यायला पाहिजे होतं। हा प्रसंग नेमका कसा घडला, काय झालं? गर्दी होती, त्यांनी आम्हाला सांगितलं की बाजूला व्हा, रस्ता मोकळा करा, आपण टोकन वाटतोय। पण शेतकरी सर आम्ही पुढे होतो किंवा देत होतो, लोटालोट रस्ते त्याच्यात त्यांनी लोटालोट झाली आणि त्यांना राग आला आणि त्यांनी लाठीचार्ज चालू करून घेतलेला लोकांवर। दादा आपल्याला कुठे कुठे लागले? डोक्याला लागलं हे जास्त, पाठीला थोडं लागलं होतं। किती आपल्याप्रमाणे किती जण जखमी तसे? 5-6 जण पळून गेले, 4-5 जण जळगावला आलेले आहेत। 3-4 लोक जळगावला आलेले आहेत। ॲम्ब्युलन्स करून आलो आम्ही। दादा म्हणजे आता तुमच्यावर लाठीचार्ज झाला, तर तुमची नेमकी मागणी काय आहे? मागणी एकच आहे, त्यांनी याच्यापुढे असं करायला नको म्हणून त्यांना कायदेशीरच आम्ही पण धडा शिकू। त्यांनी आम्हाला मारायची काही गरज नव्हती, आम्ही चोर नव्हतो सर, आम्ही शेतकरी होतो। आम्ही मालाला रास्त भाव मिळावा म्हणून आम्ही नोंदणी करायला गेलो होतो तिथे। आम्ही काही चोरी करून त्यांच्या घरी नव्हतं गेले। त्यांना जर गर्दी कवर होत नसताना त्यांनी जाळीचा वापर करायला पाहिजे होता। पोलीस फोर्स जास्त त्यांना राग येतून ते लोकांना मारता म्हणजे काय? त्यांचा राग ते लोकांवर काढतील का? त्यांना आम्ही पण कायदेशीरच समजवू। संजय शांताराम पाटील, बळगाव। शेतकरी हा देशाचाच बाप असतो, त्याला त्याच्या मालाला योग्य दर मिळावा म्हणून तिथं गेलो। तर माझे वडील 2 दिवसापासून तिथं शेतकी संघमध्ये लाईनच बसले की माझ्या मालाला योग्य दर मिळेल, मला योग्य भाव मिळेल आणि तो योग्य भाव, तो 2 पैसा मी माझ्या परिवाराला लावणार। चांगल्यासाठी गेले होते, तिथं कोणाला मारहाण केली नाही, तिथं कोणाशी अन्याय केला नाही, तिथं दुसऱ्यांची चेंगराचेंगरी झाली नाही। यांनी कमी जास्त मारलं, यांना छातीला मारलं, पाठीला मारलं, डोक्याला एवढं मारलं की भडगावपासून जळगावपर्यंत येईपर्यंत त्यांच्या डोक्याचं रक्त थांबलं नाही। आम्हाला CT स्कॅन करावा लागला। मेडिसिन येते, सकाळपासून उपाशी पोटी आहेत, ते त्यांच्या चांगल्यासाठी गेले होते, ते थोडी ना कोणाचं नुकसान करत होते। पोलिसांचं एवढं कर्तव्य असतं की त्यांनी जनतेची रक्षा करायला पाहिजे, असं नाही की स्वतः किदरून गेले म्हणून जनतेला ते मारतील। त्यांना जनतेला मारायचा काहीच अधिकार नाही आहे, ते पण एवढ्या प्रमाणात त्यांना कोणी दिला हा अधिकार? पोलीस जनतेच्या सुरक्षेसाठी असतो का? जनतेच्या सुरक्षेसाठी असतो का जनतेला मारायला असतो? तिथं गर्दी होती, तुम्ही त्या गर्दीला प्रोटेक्ट करायचं होतं, त्या लोकांना थोडी ना मारायचं होतं। शेतकरी तर त्याच्या मालाला योग्य दर मिळावा म्हणून गेला होता ना, कोणाचं वाईट नव्हता करत। कोणाचा बाप येतो दिवस रात्र 24 तासापासून तिथं बसलेला आहे। आमची एवढीच मागणी आहे, माझ्या बापाला जे सहन केलं ना ते त्यांना पण सहन करावं लागणार। आता आम्ही खूप चिडलोय, मी खूप संतापी झाली आहे। माझ्या पप्पाच्या मागणीला योग्य दर मिळालाच पाहिजे। माझे पप्पा जे 2 दिवसापासून ज्या कामासाठी तिथं होते ना, त्यांची नाव नोंदणी झालीच पाहिजे, त्यांचं नाव सिलेक्ट झालंच पाहिजे। आता ते हो नको, पण याला धडा शिकवायचा या सरांना, यांनी मारायचं। माझं नाव राधिका संजय पाटील।